आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत ऊर्जा शक्तीचा वापर। लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं लेसन नंबर 7 फुटप्रिंट्स। तर आज आपण ऊर्जा शक्तीचा वापर बघणार आहोत। त्याचे लेखक आहेत डॉक्टर रघुनाथ माशेलकर। यांचा जन्म 1943 मध्ये झाला होता आणि त्यांचा जन्म झाला होता गोव्यात। एक छोटंसं गाव आहे माशेल, दक्षिण गोव्यामध्ये, तिथे त्यांचा जन्म झाला होता। आणि नंतर ते मुंबईमध्ये गिरगावतील एका खेतवाडीतील एका गल्लीमध्ये येऊन ते राहायला लागले होते त्यांच्या आईसोबत। आणि नंतर तिथे मामा सुद्धा आले होते त्यांचे। आता हे डॉक्टर रघुनाथ माशेलकर कोण, तर ते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ वैज्ञानिक सायंटिस्ट आहेत। ग्लोबल रिसर्च अलायन्सचे अध्यक्ष, रॉयल सोसायटी लंडनचे फेलो। परत त्यांनी लिहिलेली पुस्तके म्हणजे त्यांनी लिहिलेली पुस्तके आहेत शोध नव्या भारताचा, पंचशील नव्या युगाचे, तिलक इन आर टाइम्स, ही त्यांनी लिहिलेली पुस्तके खूप प्रकाशित झालेली आहेत। भारतातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी, मूलभूत मतलब बेसिक प्रश्न, भारतातील जे बेसिक प्रश्न असतात ते सोडवण्यासाठी बौद्धिक क्षमतेचा म्हणजे त्यांनी आपल्या बुद्धीचा वापर केला। क्षमता म्हणजे सामर्थ्य, त्यांनी आपल्या बौद्धिक सामर्थ्याचा वापर केला आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी ज्ञानाचे एक अर्थपूर्ण नियोजन केले। डॉक्टर रघुनाथ माशेलकर एक आघाडीचे भारतीय शास्त्रज्ञ आहेत। प्रचंड कष्ट करण्याची त्यांची वृत्ती होती, म्हणजे जेवढं कष्ट आहे त्यांच्या वाटेला तेवढं ते करण्याची त्यांच्यामध्ये एक वृत्ती आहे, एक कला आहे। सकारात्मक म्हणजे नेहमी पॉझिटिव्ह विचार करणे, सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह, नकारात्मक म्हणजे नेगेटिव्ह। शिस्त आहे, डिसिप्लिन आहे। संशोधक वृत्ती म्हणजे रोज नवीन काहीतरी शोधत राहायचं, म्हणजे एक जिज्ञासा असते माणसामध्ये की आपण नवीन काहीतरी करत राहिलं, तशी त्यांच्याकडे एक संशोधक वृत्ती होती। नेतृत्व गुण होते, म्हणजे लीडरशिप होती त्यांच्यामध्ये आधीपासूनच। प्रखर देशनिष्ठा आणि आतमध्ये देशनिष्ठा, देशप्रेमी सुद्धा ते होते। हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विलोभनीय पैलू होते। हे त्यांचं व्यक्तिमत्व होतं की ते शिस्तवाले होते, सकारात्मक दृष्टीवाले होते, म्हणजे नेहमी पॉझिटिव्ह विचार करणारे। लीडरशिप क्वालिटी होती त्यांच्यामध्ये आणि नेहमी काहीतरी शोधत राहणारे, असे त्यांचे खूप चांगले गुण होते। मग त्यांनी या पाठामध्ये काय सांगितले आपल्याला, त्यांनी या पाठामध्ये त्यांच्या शालेय वेशातील म्हणजे ते विद्यार्थी होते त्यांच्या काळातील त्यांचे शालेय संस्कार त्यांचे कसे झाले, त्यांचे कोणते कोणते सर होते, त्या काळी त्यांच्या आठवणी, त्यांच्यावरती कसे संस्कार झाले, त्यांनी आपलं शालेय शिक्षण कुठच्या दारिद्र्यातून किंवा किती कष्ट करून कंप्लीट केलं, हे सगळं सांगितलं। आणि त्यांचा जो आजपर्यंतचा जो प्रवास होता आयुष्यातला तो कसा खडतर गेला आणि त्यांच्या या प्रवासात त्यांची जी आई होती ही त्यांच्यासाठी सर्व काही होते, सर्वस्व होते, म्हणजे त्यांच्यासाठी त्यांच्याही सर्व काही होते। आणि त्यांच्या आईमुळेच त्या जेवढे शिकू शकले आणि ते म्हणतात की मी माझ्या आईचे आणि माझ्या शिक्षकांचे उपकार कसे फेडू। आणि त्यांनी हे सगळं म्हणजे हा स्टोरीबद्दल त्यांनी सांगितलंय। परत त्या स्टोरीमध्ये त्यांनी सांगितलं होतं की जेव्हा ते फक्त केवळ 6 वर्षाचे होते तेव्हा त्यांचे जे वडील होते ते वारले, मृत्यू पावले। आणि नंतर मग त्यांच्यावरती जे एक घडी बीतली, म्हणजे एक खंगाळचा काळ लोटला, कारण त्यांच्याकडे आर्थिक मंदी आली, पैसे त्यांच्याकडे पैशाची चणचण, दारिद्र्य त्यांच्या नशिबी आलं। आणि अशा या काळात म्हणजे वडील नसताना सुद्धा आईने, जी अल्पशिक्षित आई होती म्हणजे कमी शिकलेली आई होती, तरी सुद्धा तिने आपल्या मुलाने शिकावं असं तिची इच्छा होती। आणि लेखकांची पण इच्छा होती की ते खूप मोठे होऊन म्हणजे खूप शिकावं आणि खूप मोठं व्हावं। अशा इच्छेतून, आकांक्षातून, दारिद्र्यामध्ये सुद्धा त्यांनी आपलं शिक्षण कसं कंप्लीट केलं हा सगळ्या बाबतीत तिने सांगितलं आहे। तर लेखक या पाठात म्हणतायत की शाळा आणि शिक्षक असा विषय निघाला की त्यांना त्यांच्या शालेय जीवनातील, त्यांची मुंबईतील शाळा आणि त्या शाळेतील जे त्यांचे शिक्षक होते, त्यांच्या शालेय जीवनातील त्यांच्या शिक्षकांची आठवण त्यांना येते। तसंच गिरगावातील युनियन हायस्कूल आणि त्यांच्या शालेय जीवनात त्यांच्यावरती आपुलकी म्हणजे आपलेपणा दाखवून केलेले शिक्षकांनी संस्कार, ते त्यांचे भावे सर, जोशी सर, शिर्के सर असे सर्व सरांचे त्यांच्यावरती खूप ऋण होते, म्हणजे खूप उपकार होते। आणि सगळ्यांची त्यांना आठवण येते कधी, जेव्हा शाळा आणि शिक्षक असा विषय निघतो तेव्हा। त्यांना आपल्या शाळेची आणि शाळेत असताना आपुलकीने संस्कार केलेल्या शिक्षकांची, ते शिक्षक होते जोशी सर, शिर्के सर आणि भावे सर, या 3 सरांची त्यांना आठवण येते। पुढे म्हणतात पण त्यावेळी आपल्याला हे सुद्धा सांगितलं पाहिजे, लेखक म्हणतात की शाळा आणि शिक्षक यांचा संपर्क त्यांच्यासोबत कसा झाला, म्हणजे शाळा आणि शिक्षक आणि लेखकांची भेट कशी झाली, कोणामुळे झाली, हे त्यांना सांगावेसे वाटते। तर ते म्हणतात की शाळा आणि शिक्षक यांची भेट झाली
झाली माझी ती फक्त आणि फक्त त्यांची परमप्रिय आईमुळेच. कारण त्यांनी त्यांना शाळेत शिकवण्यासाठी म्हणजे शाळेत दाखला दिला, ऍडमिशन घेऊन दिलं, तेव्हाच ते त्यांची शाळा शिक्षकांचे भेटू शकले. ते म्हणतात की आई ही असते की प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक असते, कारण लहान बाळाला आई शिकवत असते. पण ते म्हणतात की माझी माझ्यासाठी फक्त शिक्षकच नाही, ती माझे सर्वस्व आहे, म्हणजे तीच माझं सर्वस्व आहे. आणि ते म्हणतात आई बरोबरच त्यांची मदत केली होती त्यांचे मामा, जे त्यांच्यासोबतच माशेलमध्ये राहत होते. आई आणि मामा या दोघांमुळेच त्यांना शालेय शिक्षण कंप्लीट करण्यामध्ये मदत मिळाली होती आणि त्यांच्यामुळेच ते करू शकले. मग ते म्हणतात की लेखक बघायला गेले तर मूळचे गोव्याचे आणि दक्षिण गोव्यातील माशेलगाव हे त्यांचं गाव होते, मूळचे ते गोव्याचे होते आणि त्यांचं सरनेम पण माशेलकर, डॉक्टर रघुनाथ माशेलकर. त्यांचे बालपण तिथेच गेले होते गोव्यामध्ये. आणि त्यांचा मामा सुद्धा जो होता तो त्याच गावचा, म्हणजे एकाच गावात वडील आणि मामा एकच गाव. तिथल्या एका मैदानात ते म्हणतात की गोव्यामध्ये एक मैदान होतं, तिथे म्हणजे जेव्हा ते लहानपणी खेळायचे ते तिकडे एका पिंपळाच्या कट्ट्यावर, पिंपळाचा कट्टा म्हणजे पिंपळाचं झाड असतं त्याच्या बाजूने असं सर्कलमध्ये एक दगडाचा प्लॅटफॉर्म तयार केला जातो दगडाच्या साह्याने, त्याला म्हणतात की पिंपळ कट्टा. दगडाचा जो प्लॅटफॉर्म तयार करतात त्याला कट्टा म्हणतात. तर ते बोलतात की पिंपळाच्या कट्ट्यावरती बसून निवांत गप्पा मारणे आणि तिकडचा जो अनुभव होता तो आज सुद्धा म्हणजे पुसट पुसट आठवणी त्यांच्या मनात येतात. जशी वाऱ्याची झुळूक लागते आपल्याला, तशी कधी ना कधी अधूनमधून त्या पुसट पुसटच्या म्हणजे अस्पष्ट, म्हणजे थोडंफार काहीतरी आठवतं, थोडं आठवत नाही, अशा आठवणी त्यांच्या लहानपणातील त्या मैदानाच्या आणि ते पिंपळाच्या कट्ट्यावरती बसून गप्पा मारलेल्या त्यांच्या आठवणी अजून सुद्धा त्यांच्या ध्यानीमनी येतात. कधी कधी जशी वाऱ्याची झुळूक येते तशी कंपॅरिझन केल्या, म्हणजे आठवणी आहेत त्या पुसट अस्पष्ट आठवणींना कम्पेअर केलंय कोणासोबत, त्या वादळाच्या झुलक सोबत. तर बोलतात की माझ्या वयाच्या 6व्या वर्षी माझे वडील वारले, म्हणजे लेखक केवळ 6 वर्षाचे होते आणि त्यांचे वडील वारले म्हणजे मृत्यू पावले. आणि त्यांच्या जे वरचे छत होते म्हणजे त्यांना संरक्षण देणारे, त्यांना उदरनिर्वाहासाठी त्यांना जपणारे एक त्यांचे छत होते, ते हिरावून घेतले गेले त्यांच्याकडून. माझे वडील वारले, उदरनिर्वाहासाठी त्यांना माशेलगाव सोडावे लागले, म्हणजे उदरनिर्वाह म्हणजे उपजीविकेसाठी, 2 वेळेचं खाण्यासाठी आणि राहण्यासाठी, जे बेसिक नीडसाठी आपल्याला जे पैशांची गरज लागते त्या पैशांच्या गरजेसाठी त्यांना त्यांचे ते मूळ माशेलगाव होते ते सोडावे लागले. आणि ते आणि त्यांची आई मुंबईत येऊन पोहोचले. तर मुंबईमध्ये ते गिरगावमधील एका खेतकाडीत एक गल्ली होती, देशमुख गल्लीमध्ये मालती निवासामध्ये पहिल्या माळ्यावर म्हणजे फर्स्ट फ्लोअरवरती ते एका छोट्याशा खोलीमध्ये ते दोघं मायलेक राहू लागले. मायलेक म्हणजे आई आणि मुलगा. कुठे राहू लागले तर जेव्हा त्यांचे वडील वारले त्यानंतर त्यांनी मुंबईमध्ये येण्याचा म्हणजे निर्णय केला. तर का उदरनिर्वाहासाठी त्यांना स्वतःला काहीतरी कमवायचं होतं आणि मुंबईमध्ये येऊन ते काम करणार होते त्यांची आई, त्याच्यामुळे ते मुंबईत आले. वडील वारल्यानंतर मुंबईत येऊन पोहोचले. त्यानंतर ते मुंबईतील गिरगावतील खेतवाडीतील देशमुख गल्लीतील मालती निवासमध्ये फर्स्ट फ्लोअरवरती छोट्याशा खोल्यांमध्ये राहू लागले. म्हणजे मुंबईत आले आणि त्यांची परिस्थिती होती आर्थिक ही पूर्णपणे खचलेली, म्हणजे खूप फायनान्शियली ते पुअर होते, गरज होती त्यांना पैशांची खूप. आणि त्यांची जी आई होती ती दारिद्र्याशी संघर्ष करत होती, म्हणजे कसं ना कसं ते घर चालवण्याचा प्रयत्न करत होती. अल्पशिक्षित आई होती, म्हणजे खूप कमी शिकलेल्या त्या आणि शिक्षणासाठी आसुसलेले होते लेखक, म्हणजे लेखकांच्या मनात शिक्षणाची तीव्र इच्छा होती. त्यांना स्वतःचं शिक्षण जे होतं ते पूर्ण करायचं होतं, पण कोणतीच फी भरणं त्या काळात त्यांच्या आईला शक्य नव्हतं. म्हणून प्रत्येक वेळी म्हणजे शिकायचं आहे पण शाळेत जाणार तरी कसं, म्हणजे शाळेत कसं जाऊ असा प्रश्न घेऊन ते वावरत होते, म्हणजे तिथे ते फिरत होते. त्याच वेळी म्हणजे त्यावेळेचे वातावरणही असं होते, म्हणजे त्यांना उपजीविकेसाठी पैसा नव्हता. शिक्षण म्हणजे लेखक जे होते त्यांना शिकायचं होतं, त्यांच्या आईला सुद्धा त्यांना शिकवायचं होतं, पण शाळेची फी कशी भरणार, मग शाळेत तरी कसं जाणार, असं सगळं त्यावेळेचं ते वातावरण होतं. पण त्यांची जी आई होती तिने कधी धीर सोडला नाही, त्या खचल्या सुद्धा नाही. वेगवेगळी कष्टाची कामे केली त्यांनी आणि कसे बसे का होईना ते स्वतःचा उदरनिर्वाह करत होते. आणि त्यातच मग काय झालं, त्यांचे माशेलहून म्हणजे त्यांच्या गावातून लेखकांचे मामा सुद्धा मदतीला मुंबईला आले त्यांच्या बहिणीची मदत करायला. त्याच वेळी ते बोलतात की मला खेतवाडीतील मामा आणि त्यांची आई मुंबईमध्ये येऊन काम करू लागले आणि त्या दोघांमुळेच त्यांना लेखकांना खेतवाडीतील प्राथमिक शाळेमध्ये प्रवेश मिळू शकला, म्हणजे प्राथमिक शाळेमध्ये त्यांचं ऍडमिशन झालं. ही शाळा महापालिकेची होती, महानगरपालिकेची होती. आणि लेखक म्हणतात की माझ्याप्रमाणे शाळेची व्यवस्था
होती, म्हणजे लेखकांचं जसं दारिद्र्य जीवन होतं तसंच ही शाळा जी होती ती पण एकदम कशी ना कशी चालत होती. बेताचीच परिस्थिती आलेली तिची. पण तिथले जे शिक्षक होते ते एकदम मनाने श्रीमंत होते. पायात चप्पल नसताना सुद्धा लेखकांची शाळा चालू होती. आणि लेखक म्हणतायत की ते वयाच्या 12 वर्षापर्यंत अनवाणी म्हणजे विदाऊट चप्पलच चालत होते. विदाऊट चप्पल म्हणजे पायात चप्पल नसताना ती शाळा चालू होती असले तर त्यांचे ते कठीण दिवस होते. पुढे लिहिले की शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर जेव्हा लेखकांना हायस्कूलमध्ये प्रवेश घ्यायचा होता. शालेय शिक्षण आणि हायस्कूल म्हणजे त्या काळात 9वी ते 12वी, 9th स्टँडर्ड टू 12th स्टँडर्ड, तो मधला जो गॅप होता 9 to 12 त्याला हायस्कूल बोलत होते. मग तेव्हा त्यांना हायस्कूलमध्ये प्रवेश घ्यायचा होता आणि तेव्हा जी वेळ आली त्यावेळी त्यांच्याकडे एक मोठं संकट आलं होतं, समोर आलं होतं. आणि त्यावेळीची हायस्कूलची जी फीज होती ती 21 रुपये होती. 1943च्या भारत स्वतंत्र झाल्यानंतर थोडासा जो काळ, तर त्यावेळीची जी फी होती ती 21 रुपये होती. आणि त्यावेळी 21 रुपये म्हणजे खूप मोठी गोष्ट झाली. तर ते म्हणतायत की 21 रुपये भरायचे तरी कसे, पण आमच्याकडे एवढे पैसे पण नव्हते त्यांच्या आईकडे किंवा मामाकडे की 21 रुपये भरता येईल. पण त्यांची आई जी होती ती कधी हार न मानण्यात धीर न सोडणार होती. त्यांनी काय केलं की आजूबाजूला जे बिराडं राहत होते, बिराडं म्हणजे फॅमिलीज राहत होते, तर त्यांच्या घरात ते जमेल ते काम करत होते आणि पैसे जमवण्याचा प्रयत्न करत होते. पण त्याच वेळी काय झालं की त्यांच्या आईच्या परिचयात म्हणजे त्यांच्या आईच्या ओळखीमध्ये एक माऊली होती, एक बाई होती माऊली. त्या माऊलींनी त्यांच्या आईला मदत केली त्या फीस भरण्यासाठी. आणि त्या माऊलीमुळे आणि त्यांच्या आईमुळे लेखक हायस्कूलमध्ये प्रवेश घेऊ शकले. पण एक प्रॉब्लेम झाला तेव्हा सुद्धा. लेखकांना प्रवेश भेटत होता पण त्या काळात जे नामांकित हायस्कूल होते त्यांच्यामधला प्रवेश होता तो बंद झाला होता. नामांकित हायस्कूलमध्ये त्या काळात फेमस जे हायस्कूल होते, स्कूल्स होते, त्या स्कूलमध्ये जो प्रवेश होता तो बंद झालेला. त्यामुळे मग त्यांना युनियन हायस्कूलमध्ये प्रवेश घ्यावा लागला. कारण नामांकित हायस्कूलमध्ये सगळे प्रवेश बंद झाले होते ह्यांच्याकडे ती फीस एकट्ठा होईपर्यंत. म्हणून ते युनियन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश मिळवला, ऍडमिशन घेतलं. आणि माध्यमिक शिक्षणाचा त्यांचा जो पुढचा टप्पा होता तो त्यांचा सुरू झाला. ऑडिओ अडचणीतून जेवढं जमेल लेखकांना तेवढं लेखक अभ्यास करायचे, स्टडी करायचे, तेवढं त्यांना टाइम भेटेल काम करून वगैरे झाल्याच्या नंतर. पण ते छोट्याशा घरामध्ये त्यांना ते जमत नव्हतं, जागा अपुरी पडायची. खूप छोट्या घरात ते राहत होते खेतवाडीमध्ये. आणि ते म्हणतात की ते वातावरण नव्हतं घरातलं, ते पण पूरक वातावरण नव्हतं, म्हणजे विपरीत परिस्थिती होती. अभ्यासात मन नसेल लागत, पूरक वातावरण होतं त्यांना. अभ्यासाला जसं वातावरण हवं आपल्याला तसं त्यांच्याकडे वातावरण नव्हतं. मात्र त्याही वातावरणात ते जिद्दीने अभ्यास करत, म्हणजे जेवढं होत असलं आग्रह घट्ट की अभ्यास करायचंय म्हणजे करायचंय. आपली आई आपल्यासाठी एवढं कष्ट करते तर आपण सुद्धा जिद्दीने अभ्यास केला पाहिजे असं त्यांच्या मनात एक विश्वास होता. म्हणजे अभ्यास करत राहायचे आणि परीक्षेत सुद्धा चांगले यश मिळवायचे. जिद्दीने अभ्यास सुद्धा करायचे आणि परीक्षेत सुद्धा उत्तम गुण मिळवायचे. या युनियन हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणजे जे शिक्षक होते त्यांची स्वभाव वृत्ती होती, सेवाभावी वृत्ती होती. सेवा करायचे, कधीच असं कमीपणाने वाटून घ्यायचे. विद्यार्थ्यांना शिकवताना ते त्यांच्यामध्ये झोकून जायचे, म्हणजे एकदम कष्टाने आपुलकीने शिकवायचे. निरपेक्ष भावनाने शिकवायचे, म्हणजे जी आशा आहे अपेक्षा म्हणजे आपण ह्यांना काहीतरी शिकवतो तर इन रिटर्न आपल्याला काहीतरी मिळायला पाहिजे अशी शिक्षकांची काहीच आशा अपेक्षा नव्हता. निरपेक्ष भावनेने ते शिकवत होते मुलांना. आणि ते बोलतात की त्यांनी केलेले मार्गदर्शन म्हणजे गायडन्स. शिक्षक विद्यार्थ्यांना गायडन्स देतात की तुम्ही काय केलं पाहिजे तुमच्या भविष्यामध्ये. तर ते गायडन्स ते म्हणतात की केवळ माझ्या शालेय अभ्यासाचा पायाच पक्का नाही झाला त्याच्यामुळे, म्हणजे शिक्षकांनी त्यांना दिलेले मार्गदर्शन होते त्यामुळे फक्त त्यांच्या शालेय जीवनाचा जो अभ्यास होता तोच पक्का झाला नाही, तर त्यांच्या आयुष्याचा जो पाया होता तो पण पक्का झाला, आयुष्याचा पाया. आणि शिक्षकांबद्दल म्हणजे शिक्षणाबद्दल एक त्यांच्या मनामध्ये आंतरिक आवड निर्माण झाली किंवा इच्छा निर्माण झाली ह्या शिक्षकांमुळे. तर ते बोलत होते की त्यांचं ते हायस्कूल होतं त्याची पण परिस्थिती एवढी काही खास नव्हती, युनियन हायस्कूल. तर त्यांच्या हायस्कूलमध्ये दर शनिवारी चाचणी परीक्षा व्हायची. चाचणी परीक्षा म्हणजे युनिट टेस्ट व्हायची. तर ते काय बोलायचे हायस्कूलवाले, हायस्कूल पण सुद्धा गरीब होते त्याच्यामुळे उत्तरपत्रिका असायची, आन्सर शीट, ते त्यांना घरून न्यावी लागत. आन्सर शीट म्हणजे तुमची जी युनिट टेस्ट होणार दर शनिवारी, तर त्यासाठी तुम्ही आन्सर शीट स्वतः घरातून घेऊन यायची. असं लेखकांचं होतं. त्यावेळी तिची किंमत होती फक्त 3 पैसे. 10 पैसे नाही, फक्त 3 पैसे होते.
पण ते म्हणतात की तुम्हाला कदाचित पटणार नाही की त्या काळात आठवड्याला 3 पैसे सुद्धा जमवायचे कसे बसे त्या आन्सर शीट साठी. तर त्यासाठी सुद्धा माझ्या आईच्या डोळ्यात पाणी उभं राहायचं. एवढे त्यांची हलाखीचे दिवस होते की ते 3 पैसे उभं करणं सुद्धा त्याला कठीण जात होतं त्यांना. ते म्हणते की आजही मला आठवतं की माझी आई जो 3 पैसे उभं करायचे आठवड्यावर तिच्या डोळ्यात पाणी यायचं त्या 3 पैशांसाठी. एवढे कष्ट करून ते 3 पैसे उभे करायचे. पडेल ते काम करायचे. तर का ते 3 पैसे उभे राहिले पाहिजे तर त्यांच्या मुलाने ती चाचणी परीक्षा देण्यासाठी. कारण घरातून पेपर न्यायचे होते तर 3 पैसे तर द्यावेच लागत होते. आणि त्याच काळात एकदा त्यांना कळलं होतं की काँग्रेस हाऊस जवळ काही काम मिळत आहे. म्हणून त्या तिथे दिवसभर जसं त्यांना समजलं की काँग्रेस हाऊस जवळ काहीतरी काम मिळत आहे तर त्या लगेच तिकडे गेल्या आणि रांगेत उभ्या राहिल्या. तशीच ताटकळत म्हणजे जोपर्यंत आपला नंबर येत नाही तोपर्यंत त्या उभ्याच होत्या त्या लाईन ताटकळत. पण तागितल्या त्यांना सांगण्यात आलं की आम्ही फक्त तिसरी किंवा त्याच्यापेक्षा जास्त शिकलेल्या लोकांनाच काम देतोय. ते ऐकूनच त्या आता निराश झाल्या आणि घरी परत आल्या. तेव्हाच त्यांनी ठरवलं की माझ्या मुलाला मी खूप शिकवणार. आणि कारण शिक्षणाशिवाय ज्या जगात मानच नाही. कारण त्या शिकल्यानंतर त्यांना नोकरी मिळाली नव्हती. त्यांना नोकरीची खूप गरज होती. म्हणून त्यांनी ठरवलं की शिक्षणाला एवढं होतं तर माझ्या मुलाला खूप शिकवणार. आणि त्याला कसलं म्हणजे शिक्षणाशिवाय जगात मानच कोण देत नाही म्हणून. मग ते होतं की तिने ठरवलं त्यांच्या आईने की माझ्या मुलाला मी खूप शिकवणार. त्यांनी ते प्रत्यक्षात करून सुद्धा दाखवलं. इन रियालिटी ते झालं सुद्धा. माझ्यासाठी लेखक बोलत की त्यांच्यासाठी तिने घेतलेले कष्ट मी कोणत्या शब्दात सांगू. तर काय करायचं लेखकांच्या आई कोरे म्हणजे ब्लँक पेपर्स. कोरे म्हणजे ब्लँक पेपर्स. पाठ कोरे म्हणजे वन साइड ब्लँक आणि वन साइड लिहिलेले असे. त्याचे या फिर थोडंसं कुठेतरी लिहिलं असेल आणि राहिले असतील लिहून उरलेले कागद ते एकत्र जमवायच्या आणि काय करायच्या तर कागदांची त्या वही तयार करायच्या लेखकांसाठी. कोरे म्हणजे ब्लँक, पाठकोरे म्हणजे वन साइड ब्लँक आणि वन साइड रिटन. आणि उरून थोडंसं लिहिलेले पेपर्स जमा करायच्या आणि त्यांच्यापासून ते लेखकांना वही तयार करून द्यायच्या. अशी होती त्यांची बुक्स. मग त्यात ती लेखक की मला कधी अखंड पेन्सिल मिळणं अवघडच होतं. अखंड पेन्सिल म्हणजे पूर्ण पेन्सिल त्यांना कधी मिळणंच अवघड होतं. शक्यच नव्हतं त्यांच्यासाठी की ते पूर्ण पेन्सिल विकत घेतील. मग ते काय करायचे फक्त जेमतेम हातात पकडता येईल अशी पेन्सिल घेऊन ते शिकायचे आणि अभ्यास करायचे. पेन्सिलने त्यांना लिहावं लागायचं. म्हणजे अशी छोट्या छोट्या पेन्सिलचे फक्त हातात पकडतात अशा. मग ते म्हणतात की या हायस्कूलमध्ये म्हणजे जे युनियन हायस्कूलमध्ये शिकत होते नंतर पुढील माध्यमिक शाळेचा टप्पा त्याच हायस्कूलमध्ये त्यांना भावे सर भेटले. ते त्यांना भौतिकशास्त्र शिकवायचे. भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स त्यांना शिकवायचे भावे सर. विज्ञानातील हा विषय शिकवताना त्यांनी केवळ शास्त्र शिकवले नाही म्हणजे त्यांनी फक्त सायन्स शिकवण्याचं काम नाही केलं तर त्यांनी त्या विषयाची गोडी निर्माण केली. आणि त्याचबरोबर जीवनाचा एक फार मोठं तत्वज्ञान त्यांनी शिकवलं. म्हणजे ते काय म्हणतात की भौतिकशास्त्र शिकवायचे भावे सर. म्हणजे भावे सर होते त्यांना भौतिकशास्त्र शिकवलं नाही ते एक जीवनातील तत्वज्ञान दिलं आणि एक त्या एका विषयाची आवड निर्माण केली, एक रुची निर्माण केली मनामध्ये. एके दिवशी शाळेत भावे सरांनी एक प्रयोग करून दाखवला. प्रयोग म्हणजे प्रॅक्टिकल करून दाखवलं की भिंगाच्या साहाय्याने, भिंग म्हणजे मॅग्निफाइंग ग्लास, भिंगाच्या साहाय्याने सूर्यकिरणाची शक्ती आपण जर एकवली एकत्र केली तर तो कागद जाळू शकतो भिंग. हे त्यांनी करून दाखवलं. आणि मग ते डॉक्टर रघुनाथ माशेलकर म्हणजे लेखकांकडे बघून म्हणाले की माशेलकर तुमची ऊर्जा शक्ती एकत्र करा. म्हणजे तुमची जी शक्ती आहे एखादी गोष्ट करण्याची किंवा अभ्यासाची शक्ती ती एकत्र करा. काहीही जाळता येईल म्हणजे काहीही साध्य करता येईल. आपल्या आत्मनिर्भर शक्ती आपण एकत्र केली तर आपण काहीही साध्य करू शकतो असं त्याने सांगितलं. एकीकडे लेखक म्हणाले की त्याने मला एकाग्रतेचा मंत्र मिळाला. म्हणजे एकजुटीने काम केलं तर किती ते सहजपणे होऊ शकते ते समजलं. आणि दुसरीकडे विज्ञान पण समजलं. म्हणजे सायन्स शिकवलं ते शिकवलंच पण त्याने एक लाईफमध्ये जीवनामधील एक त्यांना मूळ मंत्र पण दिला. मला म्हणतात की आयुष्याचे फार मोठे तत्वज्ञान, आयुष्याचे फार मोठे त्यांना जे मूळ सूत्र असतं ते कोणामुळे समजलं ते भावे सरांच्या एका शिकवणीतून त्यांना गवसलं म्हणजे समजलं. त्यांना मी कसं विसरू शकीन. लेखक मध्ये की त्यांना ते कधीच विसरू शकत नाही. त्यांच्या शालेय जीवनात जे शिक्षक होते युनियन हायस्कूलमधले भावे सर त्यांना ते कधीच विसरू शकत नाहीत. भावे सरांप्रमाणे त्यांच्या शालेय जीवनात पुढील शैक्षणिक जीवनामध्ये त्यांना जोशी सर भेटले, शिर्के सर भेटले.
श्री मालेगाववाला ह्या सर्वांचेच लेखकांच्या व्यक्तिमत्वावर म्हणजे लेखकांचं व्यक्तिमत्व घडत होतं. तर जडणघडणीमध्ये म्हणजे ते बनवत होते व्यक्तिमत्व, त्या सगळ्या उत्तम मार्गदर्शन केलं त्या लोकांनी. एका माणसाचं व्यक्तिमत्व कसं असावं, कॅरेक्टर त्याचं कसं असावं, ते कसं बनवावं, ह्या सगळ्याचं मार्गदर्शन त्यांच्या शाळेतील शिक्षकांमुळे त्यांना मिळालं. त्यांनी त्यांचे ते संस्कार केले शिक्षकांनी. आयुष्याच्या उभारणीसाठी मला या शाळेने आणि या शिक्षकांनी भरपूर शिरोधी दिले. शिरोधी म्हणजे बेसिकली आपण म्हणजे शिर्डीचा नॉर्मल अर्थ होतो की रानात जाताना ते अन्न म्हणजे भात भाकरी किंवा ते असं लोणचं घेऊन त्याला शिरोधी म्हणतात. पण इथे काय बोलले की शाळेच्या शिक्षकांनी त्यांना जीवनामध्ये शिरोधी दिली. जीवनाच्या वाटेवरती प्रवास करताना कसं काय केलं ते त्यांनी सांगितलं, शिरोधी दिली. संघर्षासाठी आत्मविश्वास मिळवून दिला. म्हणजे कुठचंही कार्य किंवा संघर्ष करायचा असेल तर स्वतःमध्ये आत्मविश्वास पाहिजे की हा मी करीन. तो आत्मविश्वास त्या शिक्षकांनी त्यांना मिळवून दिला. त्याने जगण्याचे भान दिले. आजही फिरून ते बोलत की आजही फिरून ते शाळेचे दिवस आठवतात. एकीकडे प्रचंड दारिद्र्याचा सामना करतानाचे ते क्षण आठवतात आणि त्याच वेळी माझी आई, माझे शिक्षक, माझी शाळा हे माझ्या संस्काराचे केंद्र डोळ्यासमोर उभे राहते. आणि पुन्हा ते शाळेत हरवून जातात. की आजही कधी शाळेतील शिक्षक आणि तो वेळ आठवला अजूनही आठवतं की त्या क्षणाला त्यांच्याही कशी कष्ट करत होती की त्यांचं शालेय शिक्षण कम्प्लीट व्हावं ह्यासाठी. आणि त्यांचे जे सर होते ते त्यांना कसे आपुलकीने, प्रेमाने, स्वभाववृत्तीने, सेवाभावी वृत्तीने आणि निरपेक्ष म्हणजे कुठची आशा अपेक्षा न ठेवता कसे त्यांना पुन्हा झोकून शिकवायचे आणि कसं मार्गदर्शन करायचे त्या गोष्टी त्यांना अजूनही आठवतात. आणि पुन्हा मनातल्या मनात आपल्या त्या शाळेच्या जीवनात हरवून जातात. हा जो धडा घेतला आहे तो कशातून घेतला तर आठवणीतील शाळा आणि शिक्षक. त्यांच्या आठवणीतील शाळा आणि शिक्षक या पुस्तकातून त्यांनी हा धडा घेतला की ऊर्जा शक्तीचा जागर. तर ह्या पाठाला लेखक काय सांगतात, त्यांनी पुन्हा त्यांचं एक जीवन सांगितलंय की जेव्हा ते लहान होते तर त्यांचं जे मूळ गाव होतं ते मार्शल होतं. मार्शलमध्ये जन्म झालेला. ते कुठे मार्शल गाव तर दक्षिण गोव्यात आहे. ते मूळचे मार्शलचे. पण जेव्हा वडील वाढले तेव्हा त्यांना उदरनिर्वाहासाठी म्हणजे आपलं उपजीविकेसाठी त्यांना मुंबईला यावं लागलं काम करायला त्यांच्या आईला. आणि जेव्हा ते मुंबईत आले तेव्हा कुठे राहायला आले होते तर मुंबईतील गिरगावतील खेतवाडीतील देशमुख गल्लीमध्ये मालती निवास म्हणजे पहिल्या माळ्यात ते एका छोट्याशा खोलीमध्ये राहावं लागले. मग त्यांना स्टार्टिंगला कसं ते कष्टभर जात होते. त्यांना शाळेत शिक्षण करायचं होतं पण तेवढा पैसा नव्हता फी भरण्यासाठी. मग शाळेत जाणार तरी कसं. नंतर त्यांचे मामा आले मार्शलवरून. मग त्यांची मामा आणि आईच्या कष्टांमुळे त्यांना प्राथमिक शाळेत शिक्षण मिळालं. प्राथमिक शाळा कम्प्लीट झालीच पण हायस्कूलमध्ये शिक्षण घेण्यासाठी त्यांना 31 रुपये फीस हवी होती. ती तरी फी कशी भरणार. दारिद्र्याचं जीवन, पुन्हा संघर्ष. मग तेव्हा त्यांची आई त्यांच्या बिराडातील आजूबाजूची बिराड म्हणजे फॅमिली, मोठी फॅमिली. तर त्या फॅमिलीमध्ये जमेल तसं काम करायचे आणि पैसे इकट्ठा करत होते, जमवत होते. मग त्यांच्या एका परिचयाने म्हणजे ओळखीच्या एका माऊलीने त्यांना 21 रुपयाची मदत केली आणि त्यांचे जे पुढचे शालेय शिक्षण होतं, माध्यमिक शाळेचा जो टप्पा होता तो सुरू झाला. म्हणजे शिकवत होते त्या शिक्षण म्हणजे त्याच टायमिंगमध्ये त्यांना त्या शाळेमध्ये कशी चाचणी परीक्षा होती दर शनिवारी. आणि त्या चाचणी परीक्षेसाठी फक्त 3 पैसे हवे असायचे आठवड्याचे, शनिवारचे ते पण फक्त. आणि 3 पैसे जमा करण्यासाठी सुद्धा त्यांच्या आईच्या डोळ्यात पाणी उभं राहायचं. इतकं कष्ट करून सुद्धा त्यांना 3 पैसे आठवड्याचे भेटत नव्हते. त्या एका ह्याच्यासाठी आन्सर शीटसाठी एका शनिवारच्या. मग ते बोलत की त्यांची आई त्यांना कशी शिकवत होती, कसं मोठे करत होती. तर कसं कोरे पेपर किंवा ब्लँक म्हणजे पाठ कोरे, 1 साइड ब्लँक 1 साइड रिटर्न थोडंसं लिहिले असे पेपर ती एकट्ठा करायची, जमवायची आणि त्याची वही शिवून ती लेखकांना द्यायची. मग लेखक म्हणाले की त्याच्या शालेय जीवनामध्ये ना कधी पूर्ण पेन्सिल मिळालीच नाही. अखंड पेन्सिल म्हणजे पूर्ण पेन्सिल संपूर्ण. ते नेहमी फक्त जेमतेम हातात पकडता येईल अशा पेन्सिलने लिहायचे. असं त्यांचं पूर्ण शालेय जीवन गेलं होतं. मग त्यांनी या शालेय जीवनात त्यांचे जे संस्कार केले ते कोणी केले, त्यांचे जे शिक्षक होते भावे सर, शिर्के सर, जोशी सर, त्यांच्याकडनं होतं. त्यांना शालेय जीवनाचा तो त्यांचा पाया होता तोच भक्कम झाला नाही तर त्यांच्या जीवनातील त्यांना ज्ञान आत्मसात झालं की जीवन जगायचंय कसं, जगण्याचे भान त्यांना दिले. आणि ते बोलले सुद्धा. जेव्हा त्यांना एक प्रयोग दाखवला भावे सरांनी तर त्यांना भौतिकशास्त्र शिकवत होते. तर ते काय बोलले की आपण भिंगाच्या साहाय्याने जेव्हा सूर्याची शक्ती एकत्रित करतो तर ती सूर्याची किरणे एकत्रित होऊन
त्या कागदाला जाळतात. तसंच महाशय जर तुम्ही सुद्धा तुमच्यामधली शक्ती एकत्रित केली तर तुम्ही सुद्धा काहीही जाळू शकता, म्हणजे तुम्ही सुद्धा काहीही साध्य करू शकता. म्हणजे आपल्यामधील ऊर्जा शक्तीचा आपण कसा वापर केला पाहिजे आणि त्याला कसं जागृत केलं पाहिजे आणि त्यापासून आपण काहीही साध्य करू शकतो हे त्यांचे भावे सर होते, त्यांना ते समजावले होते. असं त्यांचं जे पूर्ण जीवन होतं ते गेलं, म्हणजे शालेय जीवन. आणि त्यांचे भावे सर, शिर्के सर, जोशी सर, श्री मालेगाववाला हे त्यांचे सर होते, हे त्यांचे संस्काराचे केंद्र होते. हे सगळे सर आणि त्यांची आई त्यांचे संस्कार लेखकांवरती झाले आणि त्यांनी म्हणजे ह्या सगळ्यांनी त्यांना जीवनाची एक शिदोरी की जीवन जगायचे असते. तर त्यांनी बेसिकली या पूर्ण पाठामध्ये त्यांचा अनुभव सांगितला, शालेय जीवन कसं गेलं, कसं दारिद्र्याने स्वतःचं शिक्षण कंप्लीट केलं. आता आपण स्वाध्याय बघू. तर पहिला प्रश्न आहे की खालील तक्त्यात माहिती भरून तो पूर्ण करा. असं तक्ता होतं बेसिकली, पण मी सारा केलाय अगदी जागा राहते मग. तर आहे की लेखकांची माध्यमिक शाळा. लेखकांच्या माध्यमिक शाळेचे नाव काय होते, ते युनियन हायस्कूल त्यांनी दिले. युनियन हायस्कूलमध्ये त्यांना प्रवेश मिळवायचा होता. मग लेखकाला घडविणारे शिक्षक, लेखकांना कोणत्या शिक्षकांनी घडविले त्यांनी स्टार्टिंगलाच सांगितले की त्यांचा जो शालेय पाया होता तो आणि शिक्षक होते, त्यांचे ते संस्कार केंद्र बनले होते. ते जोशी सर, भावे सर, शिर्के सर. शिक्षक आणि शिक्षक हा विषय निघाला की त्यांना या शिक्षकांची आठवणच येते. मग लेखकाला घडविणारे शिक्षक कोण होते, तर भावे सर, जोशी सर, शिर्के सर, श्री मालेगाववाला हे त्यांचे शिक्षक होते. मग लेखकांचं जन्मगाव कुठचं होतं, तर लेखकावाले ते मूळचे गोव्याचे होते आणि दक्षिण गोव्यातील माशेल हे त्यांचं जन्मगाव होतं. तिथे त्यांचा जन्म झालेला, तिथे बालपण त्यांचं गेलं. 6 वर्षापर्यंत ते तिथेच होते आणि वडील वारले ते मुंबईत स्थलांतर झाले होते. ठीक आहे. मग नेक्स्ट आहे की ऋण व्यक्त न करता येणाऱ्या व्यक्ती, म्हणजे असं कोणत्या व्यक्ती आहेत की त्यांचे ते ऋण उपकार व्यक्त नाही करू शकत. तर त्यांचे शिक्षक होते, त्यांची आई होती आणि त्यांचे मामा. तर त्यांनी सगळ्यांनी त्यासाठी घेतलेले कष्ट, आपुलकीने करणारे संस्कार, ते सगळे ते कधीच उपकार त्याचे विसरू शकत नव्हते. मग ते शिक्षक, लेखकांचे मामा आणि लेखकांची आई या सगळ्यांचे ते उपकार कधीच विसरू शकत नव्हते. लास्ट आहे की मुंबईतील घराचे नाव. म्हणजे लेखक जेव्हा माशेहून मुंबईत आले तर ते मुंबईतील गिरगाव मधील खेतवाडीतील देशमुख गल्लीतील मालती निवास त्या पहिल्या फ्लोअरवरती फर्स्ट माळ्यावरती ते राहत होते. तर लेखकांच्या घराचं नाव काय, मालती निवास. मग नेक्स्ट क्वेश्चन आहे की आकृती पूर्ण करा. युनियन हायस्कूल मधील शिक्षकांची वैशिष्ट्ये लिहा. म्हणजे युनियन हायस्कूल मध्ये त्यांचे शिक्षक होते त्यांची वैशिष्ट्य काय होती, तर तुम्हाला उत्तर कुठे मिळेल माहिती आहे, पेज नंबर 29 फर्स्ट जे 4th लाईन्स आहे त्यातली 2nd 3rd लाईन तुम्हाला उत्तर मिळून जाईल. तर ते सेवाभावी वृत्तीने काम करणारे होते. सेवाभावी म्हणजे सेवा करत राहणार तशा वृत्तीने ते काम करायचे. झोकून देऊन काम करायचे, म्हणजे कुठचंही काम फक्त हे आपलं काम म्हणून करायचं असं नाही, मनाने आपुलकीने ते काम करायचे. निरपेक्ष भावनेने काम करायचे, म्हणजे निरपेक्ष म्हणजे कुठची आशा अपेक्षा न ठेवता ते त्यांचं काम करत राहायचे. ही 3 वैशिष्ट्य होती युनियन हायस्कूल शिक्षकांची वैशिष्ट्य. काय, सेवाभावी वृत्तीने काम करायचे, झोकून देऊन काम करणारे होते शिक्षक आणि निरपेक्ष भावनेने काम करणारे. कुठची आशा अपेक्षा ठेवायची नाही आणि मनाने आपुलकीने काम करायचं. म्हणजे जेवढं आपल्याला काम दिलंय तेवढंच करून असं जायचंच नाही. एखाद्या माणसाला जेव्हा इच्छा असते तर स्वतःच्या इच्छेने काम करत असतो. तर तसे त्यांचे ते शिक्षक होते. पुढची आकृती आहे की लेखकांच्या आईचे व्यक्तिमत्व विशेष. त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये त्यांच्या कॅरेक्टरमध्ये काय एक विशेष गोष्ट होती, तर त्या खूप श्रम करणाऱ्या होत्या. धीरोदत्त म्हणजे धीर, काही झालं तर धीर सोडणार नाही, आत्मविश्वास सोडणार नाही अशा त्या होत्या. दारिद्र्याशी संघर्ष करणाऱ्या होत्या. निश्चयी होता, म्हणजे ते निश्चय केलेला त्यांनी की आपलं मला काही करून शिकवणार, त्यासाठी त्या दारिद्र्यासोबत संघर्ष करत होत्या. धीर सोडत होत्या, त्याच्या खूप कष्ट करत होत्या. लेखकांच्या शिक्षणासाठी त्या धडपड होत होत्या. लेखकांनी त्यांचं शिक्षण कंप्लीट करावं यासाठी त्या खूप धडपडत होत्या, काम करत होत्या. तर का पैसे एकत्र झाले तर ते त्यांचे शिक्षण कंप्लीट करता येईल त्यांना. तर ते ह्यांच्या म्हणजे लेखकांच्या आईचं व्यक्तिमत्व होतं की त्या खूप श्रम करणाऱ्या होत्या. धीरदत्त होत्या, कधी धीर न सोडणाऱ्या होत्या. दारिद्र्याशी संघर्ष करणाऱ्या होत्या. इच्छाही होत्या. लेखकांच्या शिक्षणाचे धडपडणाऱ्या होत्या. मग नेक्स्ट प्रश्न आहे की कारणे लिहा. लेखकाला शिक्षणाबद्दल आंतरिक ओढ निर्माण झाली कारण. लेखकांना शिक्षणाबद्दल एक आंतरिक ओढ म्हणजे मनातून एक कधी
ओढ म्हणजे आवड. लेखकांच्या मनात कधी एक आवड निर्माण झाली तर जेव्हा त्यांनी युनियन हायस्कूलमध्ये ऍडमिशन घेतलं तेव्हा त्यांच्या शिक्षकांनी केलेले मार्गदर्शन मतलब गायडन्स, त्यांच्या शिक्षकांनी मार्गदर्शन केले आणि तिकडे दिले गेलेले शिक्षण, त्यांचे जे शिक्षक होते त्यांच्याकडून दिले गेलेले शिक्षण आणि त्यांचे मार्गदर्शन या सगळ्यांमुळे लेखकांच्या मनामध्ये आतून एक शिक्षणाची आवड निर्माण झाली. नेक्स्ट आहे की लेखकांच्या आईला काँग्रेस हाऊसमध्ये काम मिळाले नाही. कारण लेखकांच्या आईला काँग्रेस हाऊसमध्ये काम का नाही मिळाले? म्हणजे जेव्हा लेखकांच्या आईला समजलं की काँग्रेस हाऊस जर काम मिळत आहे तेव्हा त्या लगेच तिथे गेलेल्या आणि पूर्ण दिवसभर ताकद उभ्या होत्या. पण जेव्हा त्यांचा नंबर आला तेव्हा त्यांना समजलं की तिथे फक्त तिसरी किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षण घेतलेल्या लोकांनाच काम दिलं जाईल आणि म्हणून त्यांना काम मिळाले नाही. मग तेच लिहिलंय की तिथे फक्त तिसरी किंवा त्यापेक्षा अधिक शिकलेल्यांनाच काम देत होते आणि लेखकांच्या आई अल्प शिक्षित होते, एवढे शिकलेले नव्हते त्या काळात, म्हणून त्यांना काम मिळाले नाही. लास्ट कारण लिहिलं आहे की लेखकाला गिरगावातील नामांकित शाळांमध्ये प्रवेश मिळाला नाही. म्हणजे लेखकांना गिरगावमधील नामांकित शाळा होत्या त्यावेळीच्या फेमस शाळेमध्ये प्रवेश का नाही मिळाला? तर काय झालं होतं की त्यांना जेव्हा पुढची हायस्कूलचं शिक्षण घ्यायचं होतं 9th-12th ग्रेड, तर काय झालं होतं की त्यांना त्यांच्या शाळेची 21 रुपये प्रवेश फी भरायची होती, 21 रुपये. आणि ती प्रवेश फी भरणं त्या काळात त्यांना खूप कठीण जात होतं, संघर्षाचे दिवस होते त्यांचे. आणि ती 21 रुपयाची फी होती ती एकट्ठा करापर्यंत म्हणजे जमवेपर्यंत किंवा त्याची व्यवस्था करेपर्यंत त्या काळात जी नामांकित शाळा होते गिरगावतील ते सगळे प्रवेश त्यांनी बंद केले शाळांनी, म्हणून त्यांना युनियन हायस्कूलमध्ये प्रवेश घ्यावा लागला होता. मग तेच कारण आहे की प्रवेश फीची व्यवस्था होईपर्यंत त्या शाळांमध्ये प्रवेश बंद झाले होते, म्हणून लेखकांना त्या शाळेमध्ये प्रवेश मिळाला नाही. प्रश्न 14 आहे की कंसातील शब्दाला योग्य विभक्ती प्रत्यय लावून रिकाम्या जागेत भरा. विभक्ती प्रत्यय आपण बघितलं होतं ते प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, संबोधन, सलाते, सलानाते, त्या विभक्ती योग्य ती विभक्ती लावायचं आणि त्या वाक्याचा एक अर्थपूर्ण शब्द बनला पाहिजे, वाक्य बनलं पाहिजे त्या शब्दामुळे आणि ठेवलं कम्प्लीट करायचं. जसं की सिंपल आहे की आपण सगळ्यांनी डॅश मदत केली पाहिजे. आई ब्रॅकेटमध्ये लिहिले आई, मला ती कुठची विभक्ती लावणार आणि अर्थपूर्ण शब्द कसा बनणार? तर आईला, आपण सगळ्यांनी आईला मदत केली पाहिजे. तर असे ते पुढचे शब्द आहेत ते तुम्हाला तयार करायचे की आमच्या बाईंनी प्रमुख डॅश आभार मानले पाहुणे. तर त्या बाई होत्या शाळेच्या शिक्षिका, त्यांनी कोणाचे आभार मानले? तर पाहुण्यांचे. प्रश्न तर्कांचे आन्सर पण मिळेल. आपण कोणाला मदत केली पाहिजे? तर आईला. प्रश्न बनवण्याची विभक्ती कुठची लागायला पाहिजे ते इझिली समजतं. शिक्षण पूर्ण झाल्यावर मोहन सरकारी डॅश रुजू झाला, म्हणजे शिक्षण कंप्लीट झालं आणि मोहन ब्रॅकेटमध्ये दिली नोकरी. तो कशामध्ये रुजू झाला? तर नोकरीत रुजू झाला, म्हणजे नोकरीला लगेच लागली. तर तुम्ही प्रश्न बनवला तर त्याचं ते उत्तर असतं ते पटकन भेटेल, तेच उत्तर तिथे लिहिल्यानंतर तो शब्दाचं एक अर्थपूर्ण वाक्य बनतं. मग नेक्स्ट आहे की पुसटशा आठवणी माझ्या मनात अधूनमधून वाऱ्याच्या लहरीसारख्या येत असतात. आपण लास्ट लेक्चरमध्ये पण बघितलं होतं फूटप्रिंट्स, त्यात 2 उपमालंकार आले होते. तेव्हा आपण बघितलं की उपमेय म्हणजे काय और उपमान म्हणजे काय. उपमेय म्हणजे ज्याची तुलना करायचा आहे तो, म्हणजे ज्याला कंपेअर करायचा आहे तो, आणि उपमान म्हणजे ज्याच्या सोबत कंपेअर करायचा आहे तो. ओके, इथे काय आहे उदाहरण की पुसटशा आठवणी माझ्या मनात अधूनमधून वाऱ्याच्या लहरीसारख्या येत असतात. पुढचा अलंकार आहे पुसटशा आठवणींना कंपेअर केलंय. ह्यांना कंपेअर केलंय, कोणासोबत केलंय? तर वाऱ्याच्या लहरी. ह्यांना कंपेअर केलंय पुसटशा आठवणींना की वाऱ्याच्या लहरीसोबत. जशा वाऱ्याची एक झुळूक येते, एक लहर येते, मध्येच हवा लागते, तसं त्यांच्या त्या आठवणी त्यांच्या अधूनमधून लक्षात येत होत्या. तो उपमेय काय आहे की पुसटशा आठवणी, ह्यांची तुलना केली कोणासोबत? तर वाऱ्याच्या लहरीसोबत. आणि जेव्हा कंपॅरिझन केलं जातं एका गोष्टीचं दुसऱ्या गोष्टीसोबत, तेव्हा कुठचा अलंकार होतो? तो उपमा अलंकार. हा अलंकार झाला. नंतर स्वमत आहेत 4. भावे सरांचे शब्द हीच खरे माशेलकरांची ऊर्जा. या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. म्हणजे काय? तर भावे सर कोण होते? तर भावे सर युनियन हायस्कूलमध्ये लेखकांना भौतिकशास्त्र शिकवायचे, फिजिक्स. आणि त्याच वेळी त्यांनी एक प्रयोग करून दाखवला होता, प्रॅक्टिकल.
की अगर म्हणजे भिंगाच्या साह्याने मॅग्निफाइंग ग्लास आपण यूज केला आणि जर सूर्यकिरण एकठवली म्हणजे एकत्रित केली तर सूर्यकिरणामुळे आपण कागद जाळू शकतो. तर तेव्हा ते माशेलकर तेव्हा ते भावेसर लेखकांना म्हणाले होते की माशेलकर बघा, जर तुम्ही सुद्धा तुमच्यातील शक्तीचा एकत्र म्हणजे एक केंद्र बनवलं तर तुम्ही सुद्धा काही साध्य करू शकता, तुम्ही जाळू शकता. म्हणजे आपण आपल्या शक्तीमधलं जे साध्य असते तुम्ही साध्य ठरवलंय की एक तुमचं ध्येय आहे, त्या ध्येयासाठी तुम्ही तुमची सगळी ऊर्जा एकटवली ते ध्येय म्हणजे ते ध्येय मिळवण्यासाठी, तर तुम्ही सुद्धा ते मिळवू शकता. हा जो लेखकांचा म्हणजे भावे सरांचा जो बोलण्याचा अर्थ होता तो या शब्दांमधून कळतो. आणि भावे सरांच्या शब्दातून त्यांनी पुढे जाण्याची, प्रगती करण्याची आणि जबरदस्त ऊर्जा मिळाली. म्हणजे आपण प्रगती करत राहावं आपल्या आयुष्यात, नवीन नवीन काहीतरी शिकत राहावं. हे सगळं जे त्यांना जे समजलं ते भावे सरांमुळे समजलं. आणि त्यांचं असं अजून बोलणं होते की त्यांना भावे सरांमुळे त्यांच्या लाईफमध्ये एक मोठे तत्वज्ञान, एक मोठं मूलभूत मंत्र त्यांना भावे सरांमुळे मिळालं की आपण आपली जर ऊर्जा एकटवली आपल्या साध्याकडे किंवा ध्येयाकडे तर ते आपण साध्य करूच शकतो आणि कुठच्या अडचणींनाही सामोरं जाऊ शकतो. मग दुसरं सहमत आहे की शालेय विद्यार्थ्यांच्या भूमिकेतील डॉक्टर माशेलकर यांचे तुम्हाला जाणवलेले गुणविशेष सह उदाहरण लिहा. म्हणजे जेवढे शालेय जीवनात होते ते त्यांचे कुठचे गुणविशेष तुम्हाला जाणवले ते तुम्हाला उदाहरण देऊन स्पष्ट करायचे. तर ते म्हणतायत की जेव्हा लेखक केवळ 6 वर्षाचे होते त्यांचे वडील वारले, त्यांना त्यांच्या आईने उदरनिर्वाहासाठी काय केलं की मुंबईला घेऊन आले. मग मुंबईच्या ते आले तर मुंबईतील गिरगावमध्ये खेतवाडी दिली, तर छोट्याशा खोलीमध्ये राहत होते आणि त्यांची आर्थिक परिस्थिती खूप बिकट होती, खूप बेताची परिस्थिती होती. अशा परिस्थितीत ते जीवनासोबत संघर्ष करत होते. मग यातून आपल्याला त्यांचा पुढचा गुण कळतो, संघर्षाशी सामना करत राहणे आणि म्हणजे जशी परिस्थिती येईल त्यासोबत मिळत जुळत राहणे. म्हणजे कसली वाईट परिस्थिती आली तरी संघर्ष करणे, चांगली परिस्थिती आली तरी जीवन जगत राहणे, जशी परिस्थिती येईल त्यासोबत मिळत जुळत राहणे आणि संकटाचा सामना करणे. ह्या त्यातून हा गुण दिसून येतो, संघर्षाशी सामना करण्याचा. मग ते वयाच्या केवळ म्हणजे जेव्हा ते महापालिकेत त्यांनी शिक्षण घेतलं होते तर त्यांना पाय धुलायला चप्पलही नव्हती, तरी सुद्धा ते अनवाणीत शाळेत जायचे आणि ते 12 वर्षाचे झाले तरी सुद्धा ते अनवाणीत जात होते आणि 12 वर्षानंतर त्यांना पाय चप्पल मिळाली घालायला. मग त्यांची एक स्वतःच्या शिक्षणामध्ये असलेली ओस, आवड किंवा चिकाटी किंवा जिद्द हा एक गुण तिथे कळतो की त्यांना आपल्या शिक्षणाबद्दल खूप आस होती, इच्छा होती, तीव्र इच्छा होती शिक्षणाची, तो गुण कळतो. मग हायस्कूल पूर्ण झालं त्यांचं शिक्षण पूर्ण झालं. मग त्यांना जेव्हा हायस्कूलमध्ये प्रवेश घ्यायचा होता तर त्यांची फी होती 21 रुपये. मग त्यांची जी आई होती ती कष्ट करत होती, पण त्यांची जी एक परिचयातली माऊली होती त्यांना मदतीसाठी धावून आली आणि मग काय केलं, त्यांना नामांकित शाळेत प्रवेश मिळाला नाही, परंतु एका युनिट हायस्कूलमध्ये प्रवेश मिळाला. आणि त्यांची जी खोली होती ती खूप छोटी होती, तरी सुद्धा ते जमेल त्या वातावरणात, पूरक वातावरण नसतानाही ते कसं स्वतःला जमेल तसा अभ्यास करत होते आणि त्यांनी शिक्षण थांबवले नाही. ह्यातून त्यांची जिद्द कळते, आपल्या शिक्षणामध्ये असलेली एक जिद्द, म्हणजे कशी परिस्थिती असते ते शिकायचे आहे आणि पूरक वातावरण होतं, छोट्याशा खोल्या होत्या, ते सुद्धा ते अभ्यास करायचे. मग पुढे लिहिलंय की तेव्हा जेव्हा म्हणजे त्यांना शाळेत ते पाठकोरे कागद त्यांचे एकत्र करायची किंवा अधलिलेले कागद एकत्र करून एक वही बनवायची लेखकांसाठी. मग लेखकांना कधी पूर्ण पेन्सिल मिळालीच नाही, ते फक्त हाताला जमेल तशी पेन्सिल वापरून शिक्षण कंप्लीट करायचे. मग त्यांना शिक्षणामध्ये असलेले ध्येय, त्यांचं साध्य, ते सगळे हे गुण असे आपल्याला समजतात. मग तुम्हाला जे उदाहरण वाटतंय चांगलं तर तुम्ही तुमच्या प्रमाणे लिहा. ओके. नेक्स्ट आहे की डॉक्टर माशेलकर यांची मातृभक्तीच्या प्रसंगातून ठळकपणे जाणवते ते प्रसंग पाठांतरी लिहा. डॉक्टर माशेलकर होती, यांची जी मातृभक्ती होती ती कशी आठवते, तर जेव्हा लेखक 6 वर्षाचे होते तेव्हा त्यांचे वडील वारले. मग ते आई बरोबर उदरनिर्वाहासाठी म्हणजे उपजीविकेसाठी मुंबईमध्ये आले. मुंबईमध्ये येऊन त्यांच्याही काम करू लागले. मग त्यांनी कधी स्वतःच्या आईला नाही म्हटले की मी मुंबईला येणार नाही, मला इथेच राहायचंय. त्यांच्या आईसोबत ते मुंबईला निघून आले. म्हणजे त्यांना हायस्कूलमध्ये प्रवेश घ्यायचा होता तेव्हा त्यांची 21 रुपये फी होती, पण ती कॉलेज प्रवेश मिळवण्यासाठी ते तेवढं सोपं नव्हतं त्या काळात.
तरीही त्यांनी धीर न सोडता म्हणजे त्यांच्या आईने आजूबाजूच्या बिऱ्हाडात म्हणजे आजूबाजूच्या फॅमिलीमध्ये कामे केली चिकटीने आणि लेखकांना मात्र अशा म्हणजे प्रवेश फी घेतला, पण लेखक कधी नाही नाही बोलायचे. त्यांनी जमेल त्या वातावरणात अभ्यास केला, नखरे नाही केली जास्त आईसोबत. नंतर उत्तरपत्रिकेची जी फी होती त्यांची ती 3 पैसे होती दर शनिवारी आठवड्यामध्ये. तर काय त्यांच्या आईला ते जमा करणं 3 रुपये जमा करणं जमायचे नाही, तरी पण त्यांच्या आई जे पडेल ते काम करायची आणि लेखकांच्या मनामध्ये त्याच्यामुळे जिद्द अजून वाढली. त्यांच्या म्हणजे त्यांची जी आई एवढं काम करते तर आपण सुद्धा शिकलं पाहिजे, की त्यांच्या मनामध्ये एक जिद्द निर्माण झाली, ती जोमाने शिक्षण घेऊ लागले अजून. तर एवढी सगळी मातृभूती त्यांची दिसून येते या उदाहरणातून. मग नेक्स्ट आहे की माझ्या जीवनातील शिक्षकांचे स्थान या विषयाचे तुमचे विचार द्या, की तुमच्या जीवनामध्ये किंवा तुमच्या लाईफमध्ये शिक्षकांचे स्थान कसे आहे ते तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये लिहायचं. हे स्वमत तुम्ही लिहायचं. 3 स्वमत मी बोलली थोडेफार आणि तुम्हाला 4ही स्वमत तुमच्या भाषेमध्ये किंवा तुम्हाला जसं जमेल तुमच्या लँग्वेजमध्ये लिहा. मराठीमध्येच लिहा, पण तुम्ही तसे सेंटेन्स फ्रेम करू शकाल असे लिहा.